नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी झालेला SRPF गट क्रमांक 13 चा पेपर आणि या पेपरमधील सामान्य ज्ञान तसेच मराठी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पुढील भरतीसाठी किंवा उर्वरित SRPF गट 5 च्या पेपरसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, गायरान या शब्दाचे लिंग ओळखा। त्या ठिकाणी पहा, गायरान हा काय आहे, एक सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्दाचं लिंग कसं ओळखायचं, तर सामासिक शब्दामध्ये काय होतं, दोन किंवा अधिक पदे एकत्र येतात। त्यावेळी काय करायचं, तर जो शेवटचा शब्द असतो, शेवटचं पद असतं, त्याचं लिंग त्या पूर्ण शब्दाला द्यायचं। मग या ठिकाणी पहा, गाय स्त्रीलिंग आहे, ती गाय, आणि शेवटचा शब्द कोणता आहे, रान, ते रान। रान काय झाला, नपुंसक लिंग, त्यामुळे काय केलं आपण, रान या शब्दाचं लिंग पूर्ण शब्दालाच देऊन टाकलं, म्हणजे गायरान काय झालं, नपुंसक लिंग, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, काय केलं आपण, तर या ठिकाणी सामासिक शब्दामध्ये शेवटी जो शब्द आलेला असतो त्याचं जे लिंग असतं ते पूर्ण शब्दाला दिलं जातं। अशाच प्रकारचा दुसरा शब्द आहे मीठ भाकरी। याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं, मीठ भाकरी या शब्दाचं लिंग ओळखा। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, फरार हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? फरार हा शब्द फारसी भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, क्रियापदाचा अर्थ ओळखा। पाऊस आला की पेरण्या होणार। या ठिकाणी काय झालं, पाऊस आला की पेरण्या होणार, म्हणजे पेरण्या होण्याची क्रिया आधीच्या पाऊस येण्याच्या क्रियेवर अवलंबून आहे, म्हणजे जर पहिली क्रिया घडली तर दुसरी क्रिया घडणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी काय झालंय, तर पहिली क्रिया घडल्यावर दुसरी क्रिया घडेल असा संकेत दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद आहे। संकेतार्थ हा क्रियापदाचा अर्थ आहे, म्हणजे पर्याय ए प्रश्नाचं उत्तर आहे। स्वार्थ कधी असेल, जेव्हा फक्त काळाचा बोध होतो तेव्हा स्वार्थ असेल। आज्ञार्थ आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना, आशीर्वाद असतील तर आज्ञार्थ। आणि विद्यार्थ कधी, योग्यता, शक्यता, कर्तव्य, इच्छा यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ असतो। ठीक आहे, पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 4, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? या ठिकाणी पहा, मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीमध्ये केलं जातं, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। तर देवनागरी लिपी आहे ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, पहिलं वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य, देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ सर्व ध्वनींसाठी चिन्ह आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, तर परिपूर्ण लिपी असं देखील आपण म्हणू शकतो। त्यासोबतच हिचं दुसरं नाव काय आहे, बाळबोध लिपी असं देखील याचं आणखी एक नाव आहे। प्रश्न क्रमांक 5, मडके या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा। या ठिकाणी पाहायचं आहे, मडके हे काय आहे, तर एकारांत असलेलं नपुंसक लिंगी नाम आहे। आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी एकारांत असणारं नपुंसक लिंगी नाम असतं त्याचं अनेकवचन हे नेहमी ईकारांत होतं, म्हणजे काय, मडकेचं मडकी, पर्याय सी या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्यासोबत आणखी एखादं उदाहरण पाहता येईल का याचं, तर डोके ते काय झालं, एकारांत नपुंसक लिंगी नाम झालं, त्याचं अनेकवचन डोकी म्हणजे इकारांत। अशा प्रकारे जर एकारांत नपुंसक लिंगी नाम असेल तर त्याचं अनेकवचन हे इकारांत होईल, ज्याप्रमाणे मडके तसेच मडकी। प्रश्न क्रमांक 6, रामने पुस्तक वाचले या वाक्यातील काळ ओळखा। या ठिकाणी पहा, रामने पुस्तक वाचले, शेवटी ले आलेला आहे, ला ली ले असेल तर लक्षात ठेवायचं भूतकाळ आहे, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, त्याचे प्रकार आहेत, त्यावर प्रश्न आपण आपल्या ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहिलेले आहेत, त्यावर जाऊन पाहू शकता, किंवा आपले जे इतर व्हिडिओ आहेत प्रश्नपत्रिकांचे त्याच्यामध्ये आपण काळाचे विविध प्रकार आणि त्यांची उदाहरणं पाहिलेली आहेतच, ती देखील पाहू शकताय। पुढे प्रश्न क्रमांक 7, शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? या ठिकाणी पहा, शिपाई कसा होता याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे, शूर। म्हणजेच शिपाई या नामाबद्दल शूर हा शब्द अधिक माहिती सांगतो। आणि व्याख्या काय होती विशेषणाची, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं, विशेषण म्हणायचं। म्हणून या ठिकाणी शूर हा काय झाला, शिपाई या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा विशेषण झाला, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। सर्वनाम काय असतं, तर नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी येणारा शब्द काय असतो, सर्वनाम असतो। प्रश्न क्रमांक 8, भार्गवने परीक्षेत पहिला नंबर मिळवला
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द कोणता आहे? परीक्षेत। आता या ठिकाणी पहा परीक्षेत, याच्यामध्ये परीक्षा या नामाला त हा प्रत्यय लागला आणि त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? सप्तमीचा, म्हणून पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे। सप्तमीचे प्रत्यय कोणते कोणते? तर त, ई आणि आ। ठीक आहे, प्रथमाला प्रत्यय नसतात, चतुर्थीला सलाते सलानाते आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, सागरने जयला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा। आता प्रयोग ओळखाच्या दोन पद्धती आहेत, कोणत्या कोणत्या? सर्वात पहिले तर त्याला लागलेले प्रत्यय पाहायचे, त्या प्रत्ययावरून आपण कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखू शकतो। त्याचबरोबर जर आपल्याला ते जमत नसेल तर काय करायचं? तर क्रियापदाचं रूप कोणत्या शब्दाच्या लिंगवचनानुसार बदलतंय ते पाहायचं। कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी। मग या ठिकाणी पाहायचं, सागरने जयला मारले, या ठिकाणी सागर या नामाला ने प्रत्यय लागलाय आणि जय या कर्माला ला प्रत्यय लागलाय, म्हणजे कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय आहे, म्हणून या ठिकाणी काय झालं? तर भावे प्रयोग। लक्षात ठेवायचं, फक्त कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग असतो, ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग। त्याचबरोबर जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो, कारण कर्त्याला प्रत्यय नसतो कर्तरी प्रयोगामध्ये। तसेच जर दोन्हीला प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी असतो भावे प्रयोग, आणि या ठिकाणी काय झालं? दोन्हीला प्रत्यय आहे म्हणून भावे प्रयोग आहे। ठीक आहे। त्याचबरोबर आता सागरने जयला मारले, सागरच्या ऐवजी आपण काय केलं? सीता केलं। सीताने जयला मारले, मारले क्रियापद बदललं का? नाही, म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही। आता पुढे सागरने जयला मारले, सागरने सीतेला मारले, या ठिकाणी काय होतंय? तर या ठिकाणी देखील कर्माचं जरी आपण लिंग बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म दोन्हीनुसार बदलत नाही, म्हणून आहे भावे प्रयोग। दोन्ही प्रकारे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। प्रश्न क्रमांक 10, हितेंद्र पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखा। या ठिकाणी पहा वाक्यामध्ये एकच कर्ता आहे हितेंद्र, एकच कर्म आहे पुस्तक आणि एकच क्रियापद आहे वाचतो, म्हणजे काय झालं? या ठिकाणी हे आहे केवल वाक्य, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। आकर्षण हा शब्द पर्याय 3 प्रमाणे लिहायचा असतो, याच्यामध्ये षटकोनाचा शन त्याच्यावर रफार असतो, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 12, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते? हाजीर तो वजीर। ठीक आहे, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे। ठीक आहे। कामापुरता मामा, कामापुरते गोड बोलणारा व्यक्ती, तळे राखील तो पाणीचा खील, ज्याच्याकडे जबाबदारी आहे तो थोडा तरी फायदा करून घेणारच। ठीक आहे। आणि गरजवंताला अक्कल नसते, ज्याला गरज आहे त्यानं हुशारी दाखवायची नसते किंवा त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 13, निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पापी। निरागसला विरुद्धार्थी पापी, पर्याय ए। प्रश्न क्रमांक 14, ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? या ठिकाणी पहा आपण पाहिलेला आहे, जर पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्त्वाचे असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास, आणि दोन्ही महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा किंवा तिसऱ्याच गोष्टीचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सामासिक शब्दामध्ये येणारे दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतात आणि एकमेकांसाठी विशेषण विशेष्य असं काम करतात, त्या ठिकाणी त्याला कर्मधारय समास म्हणायचं। पुढे प्रश्न क्रमांक 15, हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते? आता लक्षात ठेवायचं आहे, दोन शब्दांना जोडताना किंवा ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिल्यास एक आडवी रेष दिली जाते, त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह म्हणायचं। आणि या ठिकाणी दोन शब्द जोडलेले आहेत ते संयोग चिन्हाने जोडलेले आहेत, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी सर्वनाम असलेला पर्याय निवडा। या ठिकाणी पहा मी हे सर्वनाम आहे, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे। जा धातू आहे, नी उभयान्वयी अव्यय आहे आणि की हे देखील उभयान्वयी अव्यय आहे, आणि मी काय? सर्वनाम। सर्वनामाची व्याख्या काय पाहिली आपण? तर नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे सर्वनाम। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 17,
अ हा वर्ण कोणत्या प्रकारात मोडतो? अ हा वर्ण मित्रांनो कमी उच्चारात उच्चारला जातो म्हणून त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व स्वर म्हणायचं. ज्या स्वराचा उच्चार करताना कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व म्हणायचं. आणि अ हा काय आहे? ऱ्हस्व आहे. म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, खालील पर्यायातून उभयान्वी अव्यय ओळखा. कडू विशेषण आहे. बमले, सोडा दमले असेल का कदाचित मी टाईप करायला चुकलोय. शाब्बास हे काय आहे? केवळ प्रयोगी अव्यय आहे. आणि म्हणून हे दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडायचं काम करतं म्हणून उभयान्वी अव्यय आहे. म्हणजे पर्याय बी हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर. खालील पर्यायामध्ये म्हणून हे उभयान्वी अव्यय आलेलं आहे. उभयान्वी अव्ययाची व्याख्या काय? तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं? म्हणून सॉरी उभयान्वी अव्यय असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणून नाही म्हणायचं. प्रश्न क्रमांक 19, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी पहा, पत्नीला समानार्थी शब्द आहे कलत्र. पर्याय सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. तनया म्हणजे मुलगी आणि धव म्हणजे पती किंवा नवरा. प्रश्न क्रमांक 20, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? तर भोळा सांब म्हणजे अत्यंत भोळा मनुष्य. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. गोगलगाय गरीब आणि गरीब वाटणारी परंतु उपद्रवी वस्तू किंवा उपद्रवी व्यक्ती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, शेजारच्या विद्या काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं आहे देणारा कोण आहे? विद्या काकूंचा मुलगा हा वाक्यातील कर्ता आहे. ठीक आहे. पुढे मला आणि पुस्तक या दोन गोष्टींवर क्रिया घडली म्हणून ही दोन काय आहेत? कर्म आहेत. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? प्रत्यक्ष कर्म ओळखायचं आहे. तर लक्षात ठेवायचं नेहमी जी वस्तू असेल किंवा जे वस्तुवाचक नाम असेल ते असणार आहे प्रत्यक्ष कर्म आणि जे व्यक्तिवाचक नाम असेल ते असणार आहे अप्रत्यक्ष कर्म. म्हणजे मला हे आहे अप्रत्यक्ष कर्म आणि पुस्तक हे आहे प्रत्यक्ष कर्म. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, पुस्तक हे या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष विचारलं तर मला आणि जर कर्ता विचारला तर शेजारच्या विद्या काकूंचा मुलगा. प्रश्न क्रमांक 22, शरणागती पत्करणे यासाठी कोणता वाक्प्रचार लागू पडणार नाही? हत्यार खाली ठेवणे बरोबर. नाक मुठीत धरणे हे देखील लागू पडतंय. हाती तरुण धरणे, हाती नाही दाती तरुण धरणे म्हणजे काय? शरणागती पत्करणे. म्हणजे काय झालं? ए बी आणि सी तिन्ही आहेत ते काय आहेत? शरणागती पत्करण्यासाठी समानार्थी वाक्प्रचार आहेत. परंतु उडी मारणे याचा अर्थ काय असतो? एखाद्या भांडणामध्ये भाग घेणे, सहभागी होणे. म्हणजे या ठिकाणी पर्याय डी हा वाक्यप्रचार या ठिकाणी लागू होत नाही. प्रश्न क्रमांक 23, दिवसा व रात्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. आता म्हणतो आपण तो दिवसा आणि रात्री जागा होता तर त्या ठिकाणी काय वापरायचं? तो अहोरात्र जागा होता. म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, केशवसूत म्हणून कोणास ओळखतात? आता केशवसूत म्हटले काय? केशवसूत म्हटलं की कृष्णाजी केशव दामले. पर्याय सी. आणि जर आपल्याला केशव कुमार असं विचारलं तर प्रल्हाद केशव अत्रे. ठीक आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे कोण? बालकवी. आणि राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. प्रश्न क्रमांक 25, पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू. या ठिकाणी पहा हे उद्गार आहेत एखाद्या तोंडचे. केवढी शुभवार्ता आणलीस तू या ठिकाणी प्रश्न विचारला नाही. काय केलेलं आहे? तर शाबासकीसाठी किंवा आनंदाने उद्गार काढलेले आहेत. आणि मित्रांनो ज्या ठिकाणी उद्गार काढलेले असतात म्हणजेच मनातील उत्कट भाव व्यक्त केलेले असतात त्या ठिकाणी काय करतो आपण? उद्गारवाचक चिन्ह वापरतो. म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी द्यायला चुकलोय मी. पर्याय डी हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय पाहिजे? उद्गारवाचक चिन्ह पाहिजे. प्रश्न क्रमांक 26, देशबंधू असे कोणास म्हणतात? देशबंधू चित्तरंजन दास. पर्याय सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, FIR चा फुल फॉर्म काय आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या ठिकाणी पहा तारीख होती 6 मार्च 1948. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. हा प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिला आहे. आपल्या चॅनलवर पाहिला आणि टेलिग्रामवर देखील पाहिला. प्रश्न क्रमांक 29, गावातील पीक पाहणी कोण करतं? पीक पाहणीची जबाबदारी आहे तलाठी या अधिकाऱ्याची. म्हणजे ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी. पर्याय बी. नवीन नाव काय या पदाचं? तलाठीचं ग्राम महसूल अधिकारी.
प्रश्न क्रमांक 30, 32 शिराळा येथील नागपंचमी प्रसिद्ध आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? 32 शिराळा या ठिकाणची नागपंचमी प्रसिद्ध आहे आणि 32 शिराळा हे सांगली जिल्ह्यामधील आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, क्रांतिसिंह नाना पाटील हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार आणि तुफान सेनेची स्थापना केलेली होती, म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, मूकनायक हे नियतकालिक खालीलपैकी कोणी सुरू केले? मूकनायक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं नियतकालिक आहे, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, कमवा आणि शिका ही संकल्पना खालीलपैकी कोणी सुरू केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? आपल्याला काय विचारलंय? निर्वाचित होणाऱ्या म्हणजे निवडून जाणाऱ्या. कशावर? लोकसभा आणि राज्यसभा एकूण विचारले, दोन्हीवर मिळून. लोकसभेत किती जातात? 48 आणि राज्यसभेवर किती जातात? 19, म्हणजे काय झालं आपलं उत्तर? 48 अधिक 19 67, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त राज्यसभा विचारलं तर 19 लक्षात ठेवायचं, लोकसभा विचारलं तर 48 लक्षात ठेवायचं, विधानसभा विचारलं तर 288, विधान परिषद विचारलं तर 78, हे देखील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 35, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे कुठे आहेत? तर ती आहेत गोव्यातील पणजी, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन करण्यात आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? 1 मे 1960, पर्याय डी. काय विचारतील? संयुक्त महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर देखील तेच आहे, कारण सध्या जो महाराष्ट्र आहे तो संयुक्त महाराष्ट्र आहे. 1 मे 1960 ला स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणता जिल्हा समृद्धी महामार्गावर नाही? या ठिकाणी पहा, ठाणे, नाशिक, अमरावती आहे, परंतु धुळे हा जिल्हा समृद्धी महामार्गावर येत नाही. हा कुठे आला? खानदेशामध्ये आला, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. या ठिकाणी पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा देश आहे, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? रशिया आहे. प्रश्न क्रमांक 39, चॅट जीपीटी काय आहे? चॅट जीपीटी काय आहे मित्रांनो? एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट. आता चॅट जीपीटीचा फुल फॉर्म कोणाला येतोय? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 40, कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळतात? या ठिकाणी पहा, विटॅमिन ए, बी, सी, डी, ई आणि के ही महत्त्वाची विटॅमिन्स आहेत. त्यापैकी पहा, बी आणि सी पाण्यामध्ये विरघळतात. ए, डी, ई, के ही कशामध्ये? फॅटमध्ये विरघळतात. लक्षात ठेवायचं, ए, डी, ई, के मेदामध्ये म्हणजे फॅटमध्ये विरघळतात आणि बी आणि सी आहेत ती पाण्यामध्ये, म्हणजे पर्याय बी, ब आणि क हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41, एप्रिल 2026 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होणार नाही? या ठिकाणी झालेलं नाही असं विचारायला पाहिजे होतं. तर पश्चिम बंगाल झाली, शुभेंदू अधिकारी मुख्यमंत्री बनले. केरळ झाली, सतीसन आहेत ते मुख्यमंत्री बनले आणि तामिळनाडूला जोसेफ विजय हे मुख्यमंत्री बनले, परंतु कर्नाटकला सध्या निवडणूक झाली नाही, म्हणजे पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक कोणाचे आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, आणि मित्रांनो त्यांनीच पुस्तक लिहिलेलं आहे अर्थसंकल्प सोप्या भाषेत, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर सुनेत्राताई पवार, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणते गाणे दिग्गज गायिका आशा भोसले यांचे आहे? या ठिकाणी पहा, ए मेरे वतन के लोगो, लग जा गले तो मेरा दिखता है कोण आहे याच्यामध्ये? लता मंगेशकर, परंतु चुरा लिया है तुमने दिल को आशा भोसले, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी हा खेळाडू कोणत्या टीमकडून खेळतोय? तर राजस्थान रॉयल्सकडून, पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, 2026 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर खालीलपैकी कोण खासदार म्हणून निवडून दिले नाही? या ठिकाणी पहा, शरद पवार,
रामराम वडकुते, रामदास आठवले यांची बिनविरोध राज्यसभेवर निवड झालेली आहे, परंतु चंद्रकांत खैरे यांची निवड झालेली नाही, म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, खालीलपैकी चंद्रकांत खैरे यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेली नाही. प्रश्न क्रमांक 47, नुकत्याच झालेल्या ICC वुमन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 या संघाचे नेतृत्व कोणी केले? या ठिकाणी पहा मित्रांनो, ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व कोणी केलं? तर हरमनप्रीत कौर यांनी केलं, म्हणजे पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवले आहे? नवीन नाव आहे सेवा तीर्थ, पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासोबतच याचं घोषवाक्य काय आहे? नागरिक देवो भव. लक्षात ठेवायचं आहे, पंतप्रधान कार्यालयाचं म्हणजे PMOचं नवीन नाव आहे सेवा तीर्थ आणि घोषवाक्य आहे नागरिक देवो भव. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न यावरचा आहे. या ठिकाणी लोकभवन दिसतंय, तर ज्या ज्या राज्यामध्ये राज्यपालांसाठी राजभवन होतं त्या राजभवनचं नाव बदलून आता लोकभवन केलं जात आहे. लक्षात ठेवायचा प्रश्न येतो की राजभवनचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर लोकभवन. जे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये राज्यपालांचं जे स्थान असेल त्याला काय म्हणायचं? आता लोकभवन म्हणायचं, राजभवन नाही. प्रश्न क्रमांक 49, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण आहेत? या ठिकाणी पहा, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता आहेत विजय वडेट्टीवार. मग या ठिकाणी त्यांचं नाव आलंय का? नाही आलेलं आहे, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, यापैकी नाही. आणि प्रश्न क्रमांक 50, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे कोणत्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते? तर मित्रांनो, त्यांचा मतदारसंघ होता बारामती. सर्वांना माहित असेल, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.